आषाढी वारीनिमित्त संपूर्ण राज्यभरातून आपले या ठिकाणी वारकरी बांधव जे आहे पालखीच्या माध्यमातून पंढरपूरच्या दिशेने जात आहे आणि अशाच बांधवांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून वारकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे। या वारीच्या कालावधीमध्ये काही दुर्घटना घडल्यास वारकऱ्यांना मदत दिली जाणार आहे। तर कोणत्या घटनेसाठी किती रुपये मदत दिली जाणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करावा लागेल, काय अटी आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या इतर बांधवांपर्यंत शेअर करा। या ठिकाणी पाहू शकता, श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना राबवण्यासंदर्भात हा शासन निर्णय निघालेला आहे। यामध्ये कशा पद्धतीची ही योजना असणार आहे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर इथे पाहू शकता, आषाढी वारी 2025 दरम्यान म्हणजेच वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून तर ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत म्हणजेच 16 जून ते 10 जुलै या कालावधीमध्ये अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 मधील तरतुदीनुसार मदत देय राहील। मदतीचा तपशील खालीलप्रमाणे राहील। 16 जून ते 10 जुलैमध्ये जे काही या ठिकाणी घटना होतील किंवा दुर्घटना होतील त्यांच्यासाठी हे लागू राहणार आहे। यामध्ये अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींसाठी निकटच्या वारसदारास 4 लाख रुपये मिळणार। वारी दरम्यान अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांना म्हणजे यामध्ये 40 ते 60% अपंगत्व असेल तर 74,000 आणि 60% पेक्षा जास्त अपंगत्व असल्यास 2.5 लाख रुपये। त्यानंतर तिसरा आहे, एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी इस्पितळात दाखल झाल्यास म्हणजे दवाखान्यामध्ये जर ॲडमिट असेल तर 16,000 रुपये आणि एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीकरिता 5,400 रुपये। म्हणजे अशा पद्धतीचं हे जे काही आर्थिक मदत आहे दिली जाणार आहे। प्रस्तुत योजना आषाढी वारी 2025 करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी अथवा खाजगी सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी लागू राहील। तसेच संबंधित वारकरी आषाढी वारी 2025 करिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेल्याबाबतचे संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र दाव्याच्या अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील। जर तुम्हाला या ठिकाणी क्लेम करायचं असेल या योजनेसाठी, तुम्हाला तहसीलदार यांचं जे काही पंढरपूरच्या वारीमध्ये गेल्याचं तुम्हाला प्रमाणपत्र घ्यावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला क्लेम करता येईल। सर्व तहसीलदार यांना या संबंधित वारकरी आषाढी वारी 25 करता गेल्याची खात्री करून स्वरूपाचे प्रमाणपत्र द्यायचे आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी जो कोणी इथे त्यांचा वारस असेल वारकऱ्यांचा, त्यांना इथे कलेक्टरकडे अर्ज करणे आवश्यक राहील आणि राज्य शासनाकडून याकरता देण्यात येणारी मदत संबंधितांना मंजूर करून वितरित करण्याकरता जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे। सर्व जिल्हाधिकारी यांनी या योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदानाची मागणी करण्याचा अर्ज आल्यास तहसीलदार यांचे प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्राची पडताळणी करून आपत्तीग्रस्त वारकऱ्यांना वारी कालावधीमध्ये झालेल्या अपघाताची व्याप्ती लक्षात घेऊन प्रकरणनिहाय परिच्छेद क्रमांक 1 नुसार जे काही सानुग्रह अनुदान मंजूर करून वितरित करावे। अशा पद्धतीने ही या ठिकाणी योजना आहे। तुम्हाला इथे तुमचं जे काही प्रमाणपत्र ते घ्यायचं आहे तहसीलदारकडून आणि त्यानंतर तुम्ही क्लेम करू शकता जिल्हाधिकारीकडे। तर अशा पद्धतीची ही वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई योजना आहे। तर या योजनेमध्ये तुम्ही जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्यासोबत सुद्धा जर दुर्घटना झाल्यास अशा पद्धतीने तुम्ही लाभ घेऊ शकता। तर त्यानंतर आता आषाढी वारी 25 दरम्यान म्हणजे 16 जून ते 10 जुलै या कालावधी समाप्तीनंतर संबंधित जिल्हाधिकारी यांनी आपापल्या जिल्ह्यातील मदतीचा अहवाल व तपशील शासनास 30 जुलै 2025 पर्यंत सादर करायचा आहे। म्हणजे या ठिकाणी जे कोणी आता क्लेम करतील त्यांना इथे मदत मिळाल्यानंतर त्यांना त्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवायचा आहे। तर अशा पद्धतीची एकंदरीत जी काही विठ्ठल रखुमाई योजना होती, तर यामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरता आषाढी वारी 25 दरम्यान मध्ये कोण इथे एक्सेप्शन असणार आहे। नैसर्गिक मृत्यू झाल्यास तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। या व्यतिरिक्त आत्महत्या, विषबाधा, खून अशा पद्धतीचे जर प्रकार असतील तर याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। केवळ अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या अथवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना किंवा वारसांना याचा जे काही क्लेम आहे ते करता येणार आहे आणि या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर अशा पद्धतीची ही विठ्ठल रखुमाई योजना होती आषाढी वारीमध्ये जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीची मदत दिली जाणार आहे, यासाठी तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर कोणते कागदपत्रे लागणार आहेत, याचा क्लेम करायचा असल्यास कशा पद्धतीची प्रोसेस असणार आहे, एकंदरीत संपूर्ण अशी माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। जे कोणी आपले ओळखीचे वारकरी बांधव असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।